प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांना माझा सलाम। प्रियांनो, आज आपला विषय आहे एकच पुष्कळ आहे आणि हा विषय मला यशायाच्या पुस्तकात सापडला 6वा अध्याय आणि 8वं वचन आहे। हा मी आहे, मला पाठव। जेव्हा प्रभू विचारतो की आम्हासाठी कोण जाईल, तेव्हा यशाया ताबडतोब म्हणतो की हा मी आहे, मला पाठव। आपल्याला कुठेही काही दिसत नाही की यशायाने आजूला पाहिलं, बाजूला पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं, पण तात्काळ त्याने उत्तर दिलं, हा मी आहे, मला पाठव। यशाया किती आनंदाने प्रभूसाठी कार्य करण्यास तयार झाला। याविषयीची एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते। स्कॉटलंड मधील एक मिशनरी होते, रॉबर्ट मोफत स्कॉट। 2 वर्ष आफ्रिका देशात त्यांनी मिशनरी कार्य केलं आणि ते पुन्हा स्कॉटलंडला परत आले। नंतरच्या काळात त्यांनी आफ्रिकेमध्ये कोण मिशनरी म्हणून जाण्यास तयार आहे याचा शोध घेतला। त्यासाठी त्यांनी एक मीटिंग बोलावली। त्या मीटिंग मध्ये त्यांनी लोकांना समजावून सांगितलं मिशनरीचं कार्य, सुवार्तिकाची गरज। पण फक्त थोडक्या महिला मिशनरी त्या ठिकाणी आल्यात। मोफत यांनी एक संदेश देखील तयार केला होता। त्यांनी तो संदेश दिला। नंतर त्यांनी आव्हान केलं की कोण मिशनरी म्हणून आफ्रिकेला जाण्यास तयार आहे। फक्त एकच पुरुष पुढे आला। प्रियांनो, मोफतांना फार वाईट वाटलं। ती व्यक्ती कोण होती आपणास माहित आहे का? ती व्यक्ती म्हणजेच डेव्हिड लिव्हिंगस्टन मिशनरी होते, ज्याने आफ्रिका देशात प्रभू येशूची सुवार्ता सांगितली। देवाला एकच मनुष्य 1000 मनुष्यापेक्षा देखील जास्त आहे। आपणही विसरतो, देवाला खूप कामगाराची गरज नसते। देव एकट्याचाच उपयोग 1000सारखा करून घेतो। मित्रांनो, कधी आपण स्वतःला देवाला समर्पित केलं आहे का? की मी एकटी आहे, एकटा आहे म्हणून आपण मागे सरकण्याचा, तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो? बायबलमध्ये पहा, गिदोनाच्या जीवनाकडे पहा। प्रभूने त्याचा उपयोग करून घेतला। जरी तो एकटा होता तरी अख्ख्या मिद्यानांशी तो लढला। आपल्याला माहित आहे, यशाया एकटाच तयार झाला, हा मी, मला पाठव म्हणून। त्याचप्रमाणे मोशे देखील आपण पाहतो, हा एकटाच पुढारी बनून तयार झाला आणि प्रभूसाठी त्याने कार्य केलं। आपण पौलाच्या जीवनाकडे का, प्रभूने पौलाला निवडून घेतलं आणि पौलाने किती मोठं कार्य त्याच्या जीवनात केलेलं आहे। किती दुःख त्रास सहन केला प्रभूच्या सुवार्तेसाठी, पण तो मागे हटला नाही। आपण जोपर्यंत या पृथ्वीतलावर जिवंत आहोत, प्रियांनो, विनंती करते की कोणाला तरी सुवार्ता सांगा, कोणापर्यंत तरी येशूचं नाव पोहोचवा। कारण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंतच आपण हे करू शकतो। त्यानंतर आपल्याला काहीही करता येत नाही। देवासाठी काहीतरी करण्यासाठी वेळ आहे, तोवरच कार्य करा। प्रभूला तुम्ही एकटेच पुरेसे आहात याची आठवण ठेवा आणि प्रभूसाठी आपले जीवन समर्पित करा। धन्यवाद। थँक्यू।